कारण अशी कोणती लक्षणे असतात कॅन्सरची जी दिसली की त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नये? अगदी बरोबर प्रश्न विचारलात तुम्ही की आपल्याला कर्करोगाची लक्षणं ओळखता आली पाहिजेत. आपली बॉडी किंवा आपलं शरीर आपल्याशी बोलत असतं, दरवेळेला संवाद साधत असतं. एखाद्या वेळेला समजा तुम्ही दररोज काम करताय, एखादं आपल्याला पाठ दुखते किंवा आपण थकवा येतो, पण हीच पाठदुखी आपण एखादी गोळी घेतल्यावरती कमी होते, पण बऱ्याच वेळेला काही अंशी पाठदुखी जास्त काळ राहते. त्यामुळे आपण त्याच्यावरती दुर्लक्ष केलं नाही पाहिजे. जर तुम्हाला प्रामुख्याने लक्षणं सांगायची झाली तर शरीरामध्ये कुठेही आलेली गाठ, प्रामुख्याने स्त्रियांच्यामध्ये स्तनामध्ये होणाऱ्या गाठी, बऱ्याच वेळेला स्त्रिया काय करतात, त्या लपवून ठेवतात, सांगत नाहीत किंवा त्या गाठी दुखत नसतात, त्यामुळे त्या दाखवल्या जात नाहीत किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेतला जात नाही. तो बऱ्याच वेळेला हळूहळू त्या गाठी वाढून कर्करोग हा पुढच्या स्टेजला जातो. बऱ्याच वेळेला गिळताना होणारा त्रास सुरुवातीला आपल्याला जे सॉलिड फूड असतं त्याला होतो, नंतर तो लिक्विड म्हणजे पाणी किंवा द्रव पदार्थ घेताना होतो. सो तो आपण दुर्लक्ष केल्यामुळे सुद्धा कर्करोग हे वाढतात किंवा पुढच्या स्टेजला जातात. दुसरं, जर एखाद्या बॉडीवरती आपल्याला तीळ किंवा मस्सा आहे आणि त्याचा आकारात किंवा रंगामध्ये अचानक बदल झाला, अचानक तो वाढला, तर तेही एक कॅन्सरचं लक्षण असू शकतं.